भाई समोर समोर सर 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 थोडं सर चला मागे चला चल मागे भैया आनंद नगर ये इथे फ्रेम आहे इथे फ्रेम आहे हो हो मेट्रो उसके साथ महापौर होते अरे मैं महापौर ये टाइम पे या टाइम राइट साइडला हो पूनम शिंदे ना थोडं इकडे प्लीज प्लीज पुन्हा सर भाई हे हा आणि तो फोटो बघा वरचा मागे मागे भाई तो मेन फोटो आहे जना कुरकुंड्याने काढलाय दोन शिंदेनी मिळून वाट लावली मागे गेलं आपण जाऊ ना मागे जाऊ ना आपण मागे जाऊ ना प्लीज प्लीज मागे जाऊ ना यार 2 मिनिटं काय फोटो येतोय काय व्हिडिओ येतोय चला मागे येतो ना मला तू ये ना इकडे हात खाली घे रे. चला 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 मागे मागे आणि पत्रकारांच्या हौशी अरे इथं श्रावण नाही बघा ना आता ए मागे हो ना सारिका झालंच पाहिजे विनंती आपण मंचावरती यावं त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अशोक पठाण खासदार सन्माननीय गणेश मस्के साहेब यांना विनंती आपण दीप प्रज्वलनात सहभागी व्हावं त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे अतिरिक्त आयुक्त प्रशांत चौधरी सर सर्वांना विनंती आपण दीप प्रज्वलनात सहभागी व्हावं इकडे जा इकडे जा भाई हा अमरने काढला फोटो भाई अमर तिकडे यार तुला पण कळत नाही अमर उभा राहा आणि दैनिक आणि शहर दैनिक पत्रकार संघ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित औपचारिक उद्घाटन करून सन्माननीय शिंदे साहेब आणि सर्व मान्यवर सभागृहामध्ये उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांमधून आपण सर्वांचं स्वागत करूया. वाघे प्रभाग समितीचे अध्यक्ष सर मध्ये येऊ नका आणि महानगरपालिकेची विद्यार्थिनी आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. सातवीच्या शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची जी नवीन कार्यकारिणी आहे त्यांनी कृपया ताबडतोब मंचावरती यावं. आपण सगळे फोटोग्राफर या फोटोग्राफर या हे हात खाली घेणार आहे का जेनेटिक हिरोस्कोपवर पण ते काम करतात डॉक्टर. त्यामुळे पुढच्या वेळेस पुढच्या पिढीला हा त्रास होऊ नये. त्या डॉक्टर उत्पल आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन मी केलं आहे. आणखी काही डॉक्टर या प्रकारचे शस्त्रक्रिया करत असतील त्यांना देखील आपण मदत करू. महापालिका करेल, राज्य सरकार करेल. त्याचबरोबर आपण हृदयावर देखील शस्त्रक्रिया करतो. हृदयावर लहान मुलांच्या हार्टमध्ये छिद्र असते ती देखील महागडी शस्त्रक्रिया असते. ती देखील परवडत नाही परंतु ती आपण ज्युपिटर मध्ये करतो. आतापर्यंत 9,000 मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या आतापर्यंत. ती न परवडणारी शस्त्रक्रिया
त्यामुळे महापालिका जी आहे फक्त रस्ते, पाणी, गटर, मीटर, वाटर पुरती आपली मर्यादित नाहीये. ही महापालिकेच्या माध्यमातून विविध याच्यामध्ये, कारण इच्छाशक्ती पाहिजे. फक्त गटर म्हणजे रस्ते, पाणी आणि दिवाबत्ती पुरतं मर्यादित न राहता महापालिकेने अनेक प्रकल्प, अनेक योजना ज्या आहेत, वेलफेअर स्कीम ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. आणि त्या पत्रकारांच्या देखील ज्या समस्या आहेत त्याच्यावर देखील महापालिका काम करते. मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज तुम्हाला देतो. चांगले फोटो काढा आणि चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह विकासाच्या या सगळ्या जे काही प्रकल्प ते दाखवा. आणि पुढच्या वेळेस मात्र ठाण्याचा विकास, पूर्वीचं ठाणं नंतरचं ठाणं हे त्याच्यात आलं पाहिजे. बाकी पण विषय घ्या तुम्ही, परंतु त्याला प्राधान्य द्या. लोकांना कळलं पाहिजे की हे ठाणं बदलतं, ट्रान्सफॉर्मेशन. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. चांगले आहात तुम्ही, चांगले फोटोग्राफर आहेत, चांगले छायाचित्र काढले, कला तुमची बघितली तिकडे सगळी. आणि चांगले माझा पण फोटो काढले कुठला तो नाही लावलाय, तो नको. परत केस एकदा केस तो कमी काय असं उगाच नाही. तो ब्रिज लवकर झाला त्या एका कामामुळे, त्याचा स्पीड वाढला. किती ऍक्सिडेंट झालं, किती माणसं मेली होती तिथे. त्यामुळे मी असं काय उगाच काय करत नाही. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.